नमस्कार, मी भोसले सर. विद्याप्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहास विषयाचा पहिला पाठ आहे तो पाठ अभ्यासणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. या पहिल्या पाठामध्ये 3 मुद्दे आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य. दुसरा मुद्दा आहे भारताची भौगोलिक वैशिष्ट्य. आजच्या तासिकेला आपण या 2 मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. तर पहिला मुद्दा आपला आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य. गेल्या वर्षी म्हणजे इयत्ता 5वी मध्ये आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो याचा अभ्यास केला. त्यामध्ये अगदी आदिमानव म्हणजे अश्मयुगातील मानव, त्याचं जीवन, त्याचा आहार, त्याने अन्नासाठी केलेली भटकंती आणि नंतर त्याने लावलेल्या शेतीचा शोध, शेतीचा विकास आणि नदीकाठच्या संस्कृती इत्यादी माहिती आपण इयत्ता 5वी मध्ये पाहिलेली आहे. सुरुवातीला सुद्धा आदिमानवाच्या काळात अश्मयुगीन हत्यारं जी होती, या हत्यारांमध्ये झालेले बदल, त्याच्या झालेल्या तंत्रज्ञानातील बदल आणि हे त्यांनी केलेले बदल जे आहेत ते परस्पराशी कसे जोडले गेले होते हे पाहिले. 5वी मध्ये आपण अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतलेला. आता इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे काय तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय. पुन्हा एकदा सांगतो इतिहास याची व्याख्या. तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. प्रामुख्याने इतिहासामध्ये घडून गेलेला जो काळ आहे, भूतकाळ आहे, त्या भूतकाळामध्ये घडलेल्या घटना. आता काही वेळेस इतिहास म्हणजे असं वाटतं की फक्त इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय. इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. पहिला आहे स्थल म्हणजे ठिकाण, नंतर काल म्हणजे घडलेला काळ आणि तिसरा आहे व्यक्ती आणि चौथा आहे समाज. या 4 प्रमुख आधारस्तंभावर इतिहास लिहिला जातो. म्हणून हे 4 घटक महत्त्वाचे आहेत. हे 4 घटक जर वगळले, उदाहरणार्थ इतिहासातली कुठली घटना असेल त्यातलं ठिकाण हे नमूद झालेच असतं, महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यानंतर कोणत्या कालखंडात ही घटना घडली ते महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर त्या काळातला प्रमुख व्यक्ती कोण होता आणि त्या काळातला समाज, समाजाची रचना, समाजाची वेशभूषा, आहार आणि सण समारंभ, उत्सव ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणून या 4 गोष्टींशिवाय, घटकांशिवाय इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. आणि त्यातला महत्त्वाचा आजच्या प्रकरणाशी आपला घटक महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्थल. स्थल म्हणजे ठिकाण. तर स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. जरी इतिहास आणि भूगोल हे 2 वेगवेगळे विषय असले तरी या दोन्ही विषयांचा एकमेकांशी सहसंबंध जो आहे तो अतूट आहे. या दोन्ही विषयांशी एकमेकांसह न तुटणारं असं नातं आहे. आणि ही जो भूगोल आहे किंवा स्थल आहे किंवा भौगोलिक परिस्थिती आहे हा इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असतो. आता या घटकाकडे भूगोलाचा आणि इतिहासाचा सहसंबंध किंवा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला 2 प्रश्नावर चर्चा करायची आहे. तर आपल्याला चर्चा करायची आहे. 2 प्रश्न आहेत. पहिला आहे की तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय आहेत.
आता तुमचा आणि माझा परिसर हा शाळेभोवतालचा परिसर आहे, म्हणजे आपण सर्वसाधारणपणे बारामती तालुक्यामध्ये राहतो. त्यातल्या त्यात आपली शाळा जी आहे ती विद्यानगरी म्हणजे MIDC परिसरामध्ये आहे. MIDC परिसर हा औद्योगिक किंवा उद्योग क्षेत्रांचा परिसर आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे व्यवसाय आहेत, काही उद्योग आहेत. आता व्यवसायामध्ये सेवा क्षेत्र आहे, उदाहरणार्थ शिक्षण हे क्षेत्रसुद्धा सेवा क्षेत्र आहे. बँकिंग, आरोग्य सेवा, पोलीस सेवा, डाक सेवा ह्या सेवा क्षेत्रातले व्यवसाय आहेत. तर काही उद्योग आहेत, काही मोठ्या कंपन्या ज्या आहेत, कारखाने आहेत. उद्योगामध्ये प्रामुख्याने उत्पादन केलं जातं. उदाहरणार्थ आपल्या परिसरामध्ये पियाजिओ कंपनी आहे, तिचं रिक्षाचं उत्पादन आहे. त्यानंतर ISMT कंपनी आहे, इंडियन सिमलेस ट्यूब्स कंपनी, त्याच्या मोठ्या लोखंडी पाईपा बनवले जातात. त्याचप्रमाणे बिगोन रोडला असणारी श्रायबर डायनॅमिक्स डेअरी ही कंपनी आहे, ती दुधापासून विविध पदार्थ बनवते, जसे की तूप असेल, पुन्हा आईस्क्रीम असेल, असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. हे झालं तर MIDC मध्ये, की जे सर्रास औद्योगिक क्षेत्रात जे उद्योग आहेत ते सर्रास कारखाने आहेत, काही उत्पादन करणारे आहेत, काही सेवा देणारे आहेत. तर त्याच्या शेजारी आपल्या काही ग्रामीण भागात आसपासची जर गावं बघितलं तर तिथला आपला मुख्य व्यवसाय कोणता आहे, तर शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे. आणि त्या शेतीला जोडून मग पशुपालन असेल, गायी पाळणे, शेळ्या पाळणे, त्याचप्रमाणे कुक्कुटपालन हे सुद्धा आपले व्यवसाय आहेत आपल्या परिसरात. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे की तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात. आता कोणती पिके घेतली जातात आपल्या परिसरामध्ये या भागात, तर आपल्या परिसरामध्ये ऊसासारखं एक मोठं पीक घेतलं जातं, नगदी पीक, की ज्याच्यापासून साखर बनवली जाते. आणि आपल्याच परिसरामध्ये 2-3 साखर कारखाने आहेत की ऊसापासून साखर बनवणार. तर ऊस हे एक मुख्य पीक आहे. त्यानंतर अन्नधान्यासाठी ज्वारी, गहू, मका ही अन्नधान्याची पिकं आहेत. त्यानंतर तूर, मूग अशी कडधान्य आहेत, हरभरा अशी कडधान्य ही पिकं घेतली जातात. तर ह्या विषयावर चर्चा का करायची, तर ज्या प्रकारचे व्यवसाय आपल्या इथं आहेत, ज्या प्रकारची पिकं घेतलेली जातात, तर हे मुद्दा हवामानाशी निगडीत असतो, हवामानाशी निगडीत असतो, म्हणून आपण ह्याच्यावर चर्चा केली. तर ह्या ज्या इतिहासावर भौगोलिक परिस्थितीचा जो परिणाम आहे त्याच्यामध्ये आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी बऱ्याचशा गोष्टींचा त्यामध्ये संदर्भ येतो. परिसराचा भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतो. समाज जीवन सुद्धा परिसरावर अवलंबून असते. उदाहरण द्यायचं झालं तर 2 भागातलं देत आहे, की पहिला एक आहे डोंगराळ प्रदेश आणि दुसरा आहे मैदानी प्रदेश. की डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचं जीवन हे मैदानी प्रदेशात म्हणजे सपाट प्रदेश या प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचं असतं. त्याचं कारण असं की डोंगराळ प्रदेशामध्ये सुपीक जमीन कमी असते आणि त्यामुळे उत्पादन कमी असतं. तर मैदानी प्रदेशात, नदीकाठच्या प्रदेशात, सपाट प्रदेशामध्ये जमीन ही पिकाऊ असते, सुपीक असते आणि मोठ्या प्रमाणावर असते. डोंगराळ प्रदेशात अतिशय शेत जमीन असली तरी आकारमानाने कमी असते. तसं मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेत जमिनी असतात. त्यामुळं मैदानी प्रदेशातल्या लोकांना तृणधान्य म्हणजे अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर मिळतं. त्याचप्रमाणे फळे, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर मिळतो. त्या तुलनेत डोंगराळ प्रदेशामध्ये कमी मिळतो. आणि त्यामुळं डोंगराळ प्रदेशात राहणारी जी लोक आहेत ते अन्नासाठी त्यांना शिकारीवर अवलंबून राहावं लागतं. तर प्रामुख्याने डोंगराळ भाग आणि मैदानी प्रदेश या भागातील लोकांच्या राहणीमानामध्ये, जीवनमानामध्ये फरक आढळून येतो. हे कशामुळं, की तिथली परिस्थिती कशी आहे, परिसर कसा आहे, भौगोलिक परिसर, की तिथं उंच सकल प्रदेश आहे तर इकडं सपाट मैदानी प्रदेश आहे. त्याच्यामुळं आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान म्हणजे काय, पडणारा पाऊस, शेतीतून मिळणारं पीक आणि वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या
जगण्याची साधनं आहेत. त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जिथं जीवन जगण्यासाठी पोषक वातावरण आहे, म्हणजे जसे की चांगले हवामान आहे, तिथं पिण्याच्या पाण्याच्या सोयी आहेत, शेतजमिनीला पाणी किंवा सिंचनाच्या सोयी आहेत, अशा ठिकाणी मानवी वस्तीस अनुकूल परिस्थिती असते. तर ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या सोयी नाही किंवा योग्य मुबलक प्रमाणात आहार मिळत नाही, उत्पादन येत नाही, अशा ठिकाणी मानवी वस्ती दीर्घकाळ राहत नाही. आणि बऱ्याच कालांतर म्हणजे अश्मयुगीन काळामध्ये आपण पाहिले की लोक नदीच्या काठी राहू लागले, शेती करू लागले, तिथून त्यांची लोकवस्ती झाली, लोकवस्तीची खेडी झाली. आणि खेड्या जे मार्गावर खेडी होती, जे वाहतुकीच्या साधनांच्या उपलब्धता असणाऱ्या आणि व्यापारी मार्गावरची खेडी होती, त्या खेड्यांचा विकास होऊन ती मोठी नगरं झाली, शहरं झाली, असा त्यांचा विकास झालेला आहे. मात्र इतिहासात काही वस्त्या, ग्राम किंवा नगर हे नष्ट सुद्धा झालेले आहेत. त्यातलं पहिलं एक कारण असं आहे की हवामान, प्रतिकूल हवामान, त्याच्यामुळे नष्ट झाले. आणि दुसरं आहे की पर्यावरणाचा तिथं ऱ्हास झाला. उदाहरणार्थ पाऊस कमी पडू लागला, त्याच्यामुळे शेतजमीन पिकत नाही, त्यामुळे त्या लोकांनी तिथले भाग, ते गाव असतील, शहर असतील, ते सोडून. त्यानंतर दुष्काळ पडला. त्यानंतर नदीकाठी जी गावं होती, त्यांचा नदीकाठीच्या गावं जी होती तिथं महापूर येऊन ती शहराच्या शहरं गाडली गेली, त्यामुळे त्यांनी सोडलं. त्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर परकीय राजांनी, सत्ताधीशांनी आक्रमण केली, त्यामुळे ही गावं नष्ट झाली. आणि अशा प्रकारे ग्रामवसाहती, नगरे उजाड होताना दिसतात. आणि ह्या घटनेवरून काय लक्षात येतं की आपल्याला इतिहास आणि भूगोलाचं नातं हे घनिष्ठ आहे, हे समजतं. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपला भारताची भौगोलिक वैशिष्ट्य. जो आपला भारत देश आहे, या भारताची भौगोलिक वैशिष्ट्य काय आहेत? तर आपला देश हा विस्ताराने फार मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे, तर दक्षिणेला हिंदी महासागर आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. हा सलग भूभाग आहे. त्याच्या व्यतिरिक्त अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटे आणि बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे ही मुख्य भूमीपासून दूर असलेली, भारताचाच भाग असलेली ही समुद्रातली बेटं आहेत. तर आपल्याला या इयत्ता 6वी मध्ये आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास शिकायचा. प्राचीन भारत जेव्हा आपण हा शब्द वापरतो त्यावेळेस आजचा भारत लक्षात घ्यायचा नाही, कारण आजचा भारताच्या शेजारी 2 अजून वेगळे देश आहेत. एक आहे पाकिस्तान, दुसरा आहे बांगलादेश. तर इसवी सन 1947 पूर्वी हे दोन्ही देश हा भारताचाच भाग होता. म्हणून आपण प्राचीन भारत जेव्हा शब्द वापरू किंवा त्याचा उपयोग करू त्यावेळेस असं लक्षात येईल की पाकिस्तान आणि बांगलादेश हा सुद्धा भारताचाच भाग होता, म्हणून त्याला आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. या आपल्या भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार करत असताना आपल्याला भारतातले 6 प्रमुख महत्त्वाचे भूप्रदेश आहेत. 6 प्रमुख महत्त्वाचे भूप्रदेश आहेत. ते कोणते? पहिला आहे हिमालय, दुसरा आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, तिसरा आहे थरचे वाळवंट, चौथा आहे दख्खनचे पठार, पाचवा आहे समुद्र किनाऱ्याचे प्रदेश आणि 6वा आहे समुद्रातील बेट. तर हे मुख्य भारताचे भूप्रदेश आहे. यांची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. पहिला आहे हिमालय. हिमालय भारताच्या उत्तरेला आहे. हिंदुकुश आणि हिमालय पर्वतामुळं, हिंदुकुश पर्वत हा अफगाणिस्तानात आहे,
आणि त्याच्यामुळं आणि हिमालय पर्वतामुळं हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद भिंत तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आपला देशाचा फायदा काय झाला आहे की उत्तरेकडून येणारे थंड वारे हिमालय आणि हिंदुकुश पर्वतामुळे अडवले जातात. त्यामुळे इकडे असं उबदार वातावरण राहिले. जसं थंड वारे अडवले जातात तसे काही परकीय आक्रमक त्यांना सुद्धा या पर्वताने अडवलंय. परंतु हिंदुकुश आणि हिमालय पर्वताच्या मध्ये ज्या काही खिंडी आहेत त्याच्यामध्ये बोलन खिंड असेल, खैबर खिंड असेल, याच्यातून मात्र परकीय आक्रमक देशावर आलेले आहेत आणि त्यांनी इथून बरीचशी संपत्ती लुटून नेलेली आहे. ते आपल्याला नंतर अगदी या इयत्तेच्या शेवटी तो इतिहास आहे. त्यानंतर दुसरा आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. ह्या ज्या नद्या आहेत ह्या नद्या बारमाही वाहणाऱ्या आहेत, हिमालयात उगम पावणाऱ्या आहेत आणि त्यांनी आणलेला मोठ्या प्रमाणावर गाळ हा त्यांच्या या खोऱ्यांमध्ये पसरलेला आहे आणि तिथं मैदानी सुपीक आणि मैदानी प्रदेश निर्माण झालेले आहे. प्रामुख्याने जी भारतातली जी दाट लोकवस्ती आहे ही या मैदानी प्रदेशामध्ये आहे. त्यानंतर तिसरा आहे भूप्रदेश, तो म्हणजे थरचे वाळवंट. राजस्थानामध्ये जे वाळवंट आहे हे थरचे वाळवंट आहे. या थरच्या वाळवंटा हे प्रामुख्याने राजस्थान, गुजरातचा काही भाग आणि हरियाणाचा काही भाग या भागामध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग हा उर्वरित भाग हा आजच्या पाकिस्तानामधल्या आजचं जे पाकिस्तान आहे त्याच्यामध्ये हे वाळवंट आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा भूप्रदेश आहे तो म्हणजे दख्खनचे पठार. हे जे पठार आहे हे एका बाजूला पूर्व किनारा आहे, दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारा आहे आणि मध्यभागी हा दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला असा हा भाग आहे. याला द्वीपकल्प असं म्हणतात. पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे आणि त्रिकोणी सुळक्यासारखा हा भूभाग दिसतो. या भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. त्यानंतरचा आहे प्रदेश, भूप्रदेश पाचवा, तो म्हणजे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडे देशांशी व्यापार चालत असे. तो व्यापार प्रामुख्याने तर पूर्व समुद्र किनारा आणि पश्चिम समुद्र किनारा हे किनारी प्रदेश आहेत. त्याचप्रमाणे जी बेट आहेत समुद्रातली त्यांच्याबरोबर आसपासचा जो प्रदेश आहे हा समुद्र किनारी प्रदेशामध्ये येतो. त्यानंतर सहावा प्रदेश आहे भूप्रदेश, तो म्हणजे समुद्रातली बेटे. अंदमान आणि निकोबार ही प्रसिद्ध बेटं बंगालच्या उपसागरात आहेत. तसेच लक्षद्वीप हा अरबी समुद्रामध्ये या भारतीय बेटांच्या समूह आहे, तोही एक भूप्रदेश आहे. त्याच्यामध्ये पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी नावाचा एक पहिल्या शतकातला ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सुद्धा ह्या भारतीय उपखंडाचा उल्लेख आहे. आजच्या तासिकेला आपण एवढीच माहिती घेऊ. त्याच्यानंतर उर्वरित जो पाठ आहे तो आपण उद्याच्या तासिकेला घेणार आहोत. धन्यवाद.